ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಪ್ರತಿ ಟನ್ ಕಬ್ಬಿಗೆ 3750 ರೂಪಾಯಿ ನ್ಯಾಯ ಸಮ್ಮತ ದರ ಘೋಷಿಸಬೇಕು ಅಂತ ಕಳೆದ 8 ದಿನಗಳಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿನ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ತುಂಬಿದ ವಾಹನಗಳನ್ನು ತಡೆದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು, ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯವಾಗಬಾರದೆಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದಾಗಿ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದಂತೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಶಿರೋಳ್ ದತ್ತ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯು ಪ್ರಸಕ್ತ ವರ್ಷ 2025-26ನೇ ಸಾಲಿನ ಕಬ್ಬು ನುರಿಸುವ ಹಂಗಾಮಿಗೆ ಕಬ್ಬು ಪೂರೈಸುವ ರೈತ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಪ್ರತಿ ಟನ್ ಕಬ್ಬಿಗೆ ಎಫ್ಆರ್ಪಿ ದರದಂತೆ 3500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಲು ಕಾರ್ಖಾನೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸಮ್ಮತಿಸಿರುವುದಾಗಿ ಗಣಪತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ತಿಳಿಸಿದರು. ಪ್ರಸಕ್ತ ಕಬ್ಬು ನುರಿಸುವ ಹಂಗಾಮಿನಲ್ಲಿ ಈ ಮೊದಲು ಘೋಷಿಸಿದಂತೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಟನ್ಗೆ 3400 ರೂಪಾಯಿ ರೈತರ ಖಾತೆಗೆ ಜಮೆ ಮಾಡಲಿದ್ದು, ಉಳಿದ ಬಾಕಿ ಹಣ 100 ರೂಪಾಯಿ ಹಂಗಾಮು ಮುಕ್ತಾಯದ ನಂತರ ರೈತರ ಖಾತೆಗೆ ಜಮೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಠಲ್ ಮೋರೆ ಮಾತನಾಡಿ, ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆಯು ಎಫ್ಆರ್ಪಿ ದರ ನೀಡಲು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವರೊಂದಿಗೆ ಚರ್ಚಿಸಿ ಕಬ್ಬು ನುರಿಸುವ ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಿರುವುದಾಗಿ घोषिಸಿದರು. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांनी काल जे परिपत्र काढलं होतं 3477 रुपयाचं, 3400 रुपये देणार आणि 77 रुपये नंतर देणार, हे ज्यावेळी आमच्या हातामध्ये परिपत्रक आलं त्यावेळी आम्ही आज सकाळी सर्वच कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही यामध्ये मीटिंग घेतली आणि त्याला आम्ही आमचा विरोध दर्शवला. त्यानंतर कारखाना आणि शेतकरी संघटना यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये दत्त कारखान्याने 3500 रुपये देण्याचं मान्य केलं. आत्ता 3400 आणि कारखाना समजा 100 रुपये असा सर्वसमावेशक असा तोडगा या ठिकाणी आपण काढलेला आहे. दत्त कारखान्याला चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामध्ये मान्यता दिली आहे. ही सर्व चर्चा राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आम्हाला मान्य आहे. ज्या कारखान्याने 3400 रुपयेच्या आत त्यांची एफआरपी बसते त्या कारखान्याने 3500 रुपये दर द्यावा आणि ज्यांची एफआरपी 3400च्या वरती बसते त्यांनी त्या एफआरपी आधी 100 रुपये द्यावेत अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठरवलेलं आहे. आणि जे कारखाने 3500 रुपये देणार नाही, त्यांची एफआरपी 3400च्या आत आहे, त्या कारखान्यांना मात्र आम्ही त्यांची वाहनं अडवणार आणि तो तोडगा निघेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार. दत्त कारखान्यापुरतं आमचं हे आंदोलन संपलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबांची चर्चा करून आपण निर्णय. आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा निर्णय घेत असताना शिरोळ गावामधील जे काही गरजवंत शेतकरी म्हणून जे एक चळवळ उभे राहिले त्यातील काही प्रमुख मुलांची चर्चा करून हा मी निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीची जी आमची मागणी 200 रुपये होती त्याची RSA प्रमाणे जो काही हिशोब निघेल तो सुद्धा भविष्यामध्ये कारखान्याने देण्याचं मान्य केलेलं आहे. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतदादांसोबत आमची चर्चा झाली आहे. RSA प्रमाणे निघणारी सुद्धा काही रक्कम असेल तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची त्यांची तयारी आहे. आणि या सर्व चर्चांती दत्त विरुद्धचं स्वाभिमानीचं आंदोलन आम्ही थांबवत आहोत आणि 3400 अधिक 100 रुपयाला राजू शेट्टी साहेबांच्या मान्यतेनं आम्ही परवानगी देत आहोत. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಚಿನ್ ಶಿಂದೆ, ತಾಲೂಕಾಧ್ಯಕ್ಷ ತಾನಾಜಿ ಒಠಾರಿ, ವಿಶಾಲ್ ಚೌಗುಲೆ ಸೇರಿ ಶಿರೋಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಮಹಾವೀರ್ ಚಿಂಚನೆ, ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.